चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते ग आले पाऊल कुणाचे ही भूल कुणाची अनाहुत ग सगळे सोनियाच्या डोहा जेवणासाठी इथे आलेलो आहोत बरोबर ना तर डोहा जेवण म्हणजे काय हो ज्या मुलीचं मातृत्व लाभलेलं आहे तिला गोड कौतुक करणं तिला काय हवंय नकोय बघणं आणि तिला जास्तीत जास्त आनंदी ठेवणं कारण आज जेवढी आपली सोनिया आनंदी असणार आहे आपसुकच तो आनंद आपल्या बाळापर्यंत पोहोचणार आहे तर मी आणि माझ्या सगळ्या तर आहेतच इथं सज्ज तिला जास्तीत जास्त आनंद देण्यासाठी पण तुमच्या सर्वांची पण मदत लागणार आहे सगळेजण रेडी आहात का चालेल आपण सुरुवातीला सोनिया पराग आणि होणाऱ्या बाळाचं जोरदार धमाकेदार स्वागत करणार आहोत दिल से बंदी डोर या गाण्यातून तर पुढे बसलेल्या सर्वांना थोडीशी विनंती आहे एंट्री सॉंग असल्यामुळे थोडं मागे वळून बघायचंय बाकी सगळी गाणी आपली पुढे होती
आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन शुभकार्याला सुरुवात केली तर खरी, पण आज सोनिया जी आई होणार आहे तिच्या जीवनातील एक एक टप्पा आम्ही तुमच्या पुढे एकेका गाण्यातून दाखवणार आहोत. तर सर्वप्रथम तिच्या लहानपणीचा बालपणीचा टप्पा आम्ही तुमच्या पुढे दाखवत आहोत जन्म बाईचा या गाण्यातून. जन्म बाईचा किती घाईचा असतो हे इथे बसलेल्या प्रत्येक स्त्रीला माहिती आहे, कारण आपण पण या स्टेजमधूनच इथपर्यंत आलेलो आहोत. तर या गाण्यातून आपली सोनिया लहानाची मोठी झाली, तिचं शिक्षण संपलं, ती छान सेटलही झाली. सेटल झाल्याच्या नंतर आई बाबांचं काय कर्तव्य असतं? तिच्यासाठी छान मुलगा बघणे आणि तिचं लग्न लावून देणे. पण आमच्या सोनियाची आई बाबांना एक अट होती, ती काय म्हणते ते ऐका. अशा जिरीला गोजिरा पाहिजे, मला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. बरोबर ना? आणि म्हणूनच आमच्या परागरावांची निवड झाली. तर मला एक प्रश्न आहे तुम्हा सर्वांना की यांच्या लग्नाला सगळेजण हजर होते? इथं बसलेले सगळेजण नव्हते ना? आम्हाला पण डायरेक्ट बेबी शॉवरलाच बोलवलंय. आणि मला असं वाटतंय की ते दोघं आई वडील होण्याच्या आनंदामध्ये थोड्याशा लग्नाच्या गोष्टी त्यांच्या विस्मरणात गेलेल्या आहेत. त्या परत आठवून देण्यासाठी ते दोघं लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा फिरायला गेले होते तो क्षण तुमच्या समोर आम्ही घेऊन येत आहोत. त्या दोघांना घेऊन बुडून बुडून या सॉंग मध्ये. स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर, मग बस ती लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. लवकर मारूया
स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर बुरुम 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 लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर बुरुम 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 लवकर मारूया स्टार्टर याला बुलेटवरती फिरायला नेलं होतं का? पहिलीच वेळ म्हणजे की हे प्रॅक्टिस आहे. बाळ झाल्याच्या नंतर घेऊन जाणार ना? नक्की चालेल. तर जोरदार टाळ्या आपल्या पदासाठी. दोघं छान फिरून आले, पण आता आपण पहिल्यांदा गणपती बाप्पाचे आशीर्वाद दोघांसाठी घेतले, होणाऱ्या बाळासाठी घेतले. पण देवीला विसरून चालणार आहे का? नाही ना, कारण देवीचे आशीर्वाद पण आपल्याला होणाऱ्या बाळासाठी घ्यायचेच आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी इतक्या छान नटून आल्यात म्हणल्यावरती थोडेसे व्हिडिओ मध्ये तुम्ही दिसल्या पाहिजेत ना? हो की नाही? चालेल. तर आता मंगळागौरीचा पिंगा माझ्यासाठी इथे सादर करतील. सगळ्या जणींनी न लाजता जोडी जोडीनी इथं फुगड्या घालायला घ्यायचंय. फुगड्या खेळायला सगळ्यांना येतात ना? हो, कुणाचंच येत नाही येतात ना? चालेल. तर सादर करत आहोत मंगळागौरीचा पिंगा. Pinga,
दोघांचा सुखी संसारही सुरू झाला. आपल्या सोनियाने तिच्या सुखी जोरदार टाळ्या. आणि आता आपण एक गेम खेळूया थोडंसं आपल्या पराग बोलकं करण्यासाठी. चला तर आता थोडीशी आपण गंमत करूया पराग आणि सोनियाची. बघूया दोघं जण एकमेकांना किती छान ओळखतात ते. तर ही टीम आपल्या परागची राहील आणि ही टीम सोनियाची राहील. चालेल ना? तर तुम्ही लक्ष ठेवायचंय कारण इकडे दोघांचं सेटलमेंट चालू असतं की त्याला वाटतं की तिने उत्तर द्यावे, तिला वाटतं की त्याने द्यावे, पण असं करायचं नाहीये. मी जो पण प्रश्न विचारल ज्याला पटकन उत्तर येते त्याने पटकन उत्तर द्यायचंय. नाहीतर तू म्हणशील माईक तिकडे दिला मी मध्ये ठरणार आहे. दोघांचे चालेल? रेडी आहात सगळेजण? रेडी? पहिला प्रश्न, साखरपुड्याची तारीख. आठ म्हणतीये, बरोबर आहे? असेलच. जोरदार टाळ्या सोनियासाठी. पण तू असं म्हणजे एकदम शांत का बसला? का सोनिया एवढी छान दिसतीये की तिच्या समोर तुला काय आठवतच नाहीये असं काय आहे का? नाही ना? मग आता रेडी राहा. पुढचा प्रश्न मी विचारणार आहे. तर पहिली बाजी तर आपल्या सोनियाने मारलेली आहे. बघूया आता पुढे काय होते ते. दुसरा प्रश्न, लग्नाची तारीख. बरोबर आहे. आता पराग एकदम फुल चार्ज झालाय बरं का. तू सांग सोनियाच्या आवडीचा पदार्थ कुठला? गोड मध्ये? अरे वा. सोनियाची आई शेपूची भाजी बरोबर आहे का? जोरदार टाळ्या पराग. तू सांग परागच्या आवडीचा रंग कुठला? पण एक तरी फेवरेट असेल ना? बरोबर आहे. ब्ल्यू कलर त्यांनी सांगितलेला आहे. तोही बरोबर आहे. जोरदार टाळ्या सोनियासाठी पण. आता 7वा महिना चालू आहे. दोघं खूप खुश आहेत आई बाबा होणार आहेत म्हणून. पण आता आई बाबा झाल्याच्या नंतर काय करायचंय हा अनुभव आपल्याला त्यांना द्यायचा आहे. तर मला सांगा, बाळ झाल्याच्या नंतर 3 ते 4 कामं काय करतो? खातानी झोपतं, हे बरोबर. अजून दुसरं तिसरं पटपट सांगा. बरोबर. शी आणि सू हे महत्वाचे
बरं का. आणि दुसरं म्हणजे रडणं आणि हसणं. बाळाला हॅलो बाळाला फक्त 3-4च कामं येतात. शी सू, रडणं, हसणं आणि तहान आणि भूक. ते कधीही उठतं, त्याला कुठल्याही खेळण्याचा काटा माहिती नसतो. तर असंच असेल. दिवसभर तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही खूप जमलेले आहात आणि रात्री अचानक बाळ रडायला लागलं तर बाळाला सगळ्यात आधी घेणार कोण किंवा खेळवणार कोण? अवघड आहे. आता परागच्या आई कुठं बसल्या? इथेच आहेत ना. ती इकडे हात दाखवतीये, सोनिया मित्र. ती डायरेक्ट इकडे हात दाखवते. तिने नाव वगैरे काय नाही घेतलं, असं बोट केलं आणि तो म्हणतो सोनिया. आता काय करायचं? अरे बापरे, ताईने तर शॉर्टकटच दिला. तुम्ही नाही का? जाऊबाई. अरे वा, जाऊबाईंना अनुभव आहे वाटतं. आजीच सांभाळणार आहे म्हटली बरं का ते. पण असं नाहीये. मला माहितीये की बाळ रडल्याच्या नंतर दोघांच्या पैकी कोणीतरी एकजण घेऊन पहिलं शांत करणार आणि त्यानंतर आजीकडे देणार आहे. बरोबर? जोरदार टाळ्या पराग आणि सोनियासाठी. दोघं खूप छान एकमेकांना ओळखतात. पण याच्यामध्ये जिंकलेलं कोण आहे? दोघांचीही मार्क्स सेम आहे, कारण दोघंही इक्वल आहे. म्हणून मी अजून एक प्रश्न विचारते, बघूया की याच्यामध्ये जिंकतंय कोण. ठीक आहे. घरात सगळ्यात जास्त पसारा करायला कोणाला आवडतं? कबूल केला. तर आता सोनिया आमची जिंकलेली आहे. तर सोनिया दिवस पण तुझा आहे, म्हणून मी तुला एक चान्स देते की एवढ्या सगळ्यांसमोर जर तुला परागची एखादी सवय आवडत नसेल, की मी एक्झाम्पल देते, नाही तर म्हणशील मॅडम बोललं तर शोधून घेऊ, असं नाहीये. तर एक्झाम्पल हे आहे की तुला जर वेळ देत नसेल, मोबाईलवर जास्त असेल, लवकर उठत नाहीये किंवा काही तुला फिरायला वगैरे नेत नाही, असं काही असेल, मित्रांमध्ये जास्त जातो, तर हे बदलून घेऊ शकतेस. आणि हे जर नसेल करायचं असेल तर त्याला एक छान डान्स करायला काय करायचंय? की माईकवर बोल. पहिले जास्त मोबाईलवर बघतात आणि नंतर मी लवकर पण उठत नाही. फक्त एवढं एक चेंज केलं. एक नाहीये, 2 चेंज झाले ना. बरोबर की नाही? लवकर उठत नाही आणि मोबाईल जास्त खेळतो. हे 2 चेंजेस आता पराग करणार आहे. बरोबर ना? नक्की. जाऊबाई जोरातच आहेत बाबा. बाळ रडलं की उठणार आहे आणि खरंच येते. मी यांनाच देणार आहे. जोरदार टाळ्या परागसाठी, कारण तो सगळंच कबूल करतोय बरं का आई. नंतर ना काय आहे ते तुम्ही बघून घ्या की मी सगळं करायला तयार आहे. सोनिया म्हणाल ते सगळं हो हेच आहे त्याचं. चालेल? चालणार आहे आई. काही चालेल. छान आहे. जोरदार टाळ्या सासूबाईंसाठी. आणि हे फक्त आपला एक जोकचा पाठ होता की याच्यातून आपण दोघं एकमेकांना किती ओळखतात हे बघायचं होतं. पण दोघं खूप छान एकमेकांना ओळखतात. आता पुढे वळूया आपण कार्यक्रमाच्या. तर इथून पुढील सर्व गाण्यांमध्ये आपल्या सोनियाला कशाचे डोहाळे लागले, ती काय काय खायला मागते आणि तिच्यासाठी कोणी कोणी काय काय आणलंय हे आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम सादर करत आहोत कसे लागले डोहाळे, कसे लागले डोहाळे.
नॉनव्हेज आवडतं. अरे वा. पण आता आज मी तुझी सासू बोलणार आली आहे, पण मी तुझ्यासाठी गरम गरम बाजरीची भाकरी आणि झणझणीत मिरचीचा ठेचा आणलाय. आवडेल तुला? आवडतो सासूबाई ठेचा भाकरी? खरंच? पण तरी पण असं मला वाटतं की पुढचा पदार्थ ऐकल्याच्या नंतर ठेचा भाकरीपेक्षा ते जास्त आवडेल. तर आपण बघूया सोनियाच्या मनात काय आहे.
2 संदेश होते ते तिला कळाले का आधी विचारूया. कळाले? माझी सखी तुझ्या शेजारी बसवली होती, ती उठून अचानक नाचायला लागली आणि आम्ही सगळ्यांनी तिला धरून बसवलं. म्हणजे की धांदरटपणा करायची नाहीये, स्वतःची काळजी घ्यायची. हा पहिला संदेश. आणि दुसरा संदेश हा होता, मुलगा असो किंवा मुलगी असो हा भेदभावच आता राहिलेला नाहीये. कारण दिवा असो किंवा पणती असो पूजा एकतर आपल्या अंगणातच होणार आहे. एकदा जोरदार टाळ्या येणाऱ्या बाळासाठी. आणि आता सोनियाच्या बहिणी आल्या असतील, नणंदबाई पुढे यायचे, जाऊबाई तिच्या मैत्रिणी आणि सासू आणि आई दोघींनी पुढे यायचे. अजून कोणाला बाकी सगळे थोडेच जण आहेत. मला तर वाटतं सगळ्या जणी आल्या तर बरं होईल. या गाण्यामध्ये आपल्याला तुमचा एक व्हिडिओ घ्यायचा आहे छान, की आपण छान तिचे लाड करणार आहोत. आणि खरंच कोणाला माहिती नाहीये राधा येणार आहे की कृष्ण येणार आहे, तरी ते तिला आपल्याला विचारायचंय की राधा येणार आहे की कृष्ण होणार आहे. तर आपल्याला फक्त तिला विचारायचंय, सादर करत आहोत आई तू होणार ग. जाऊ दे ना, किती घेणार मागं वायर नाही त्यांची तुटायची ती. यस रेडी आहेत सगळे? 3, 2, 1 गो.
हा वा वा हे मस्त आहे आता हे ऐका आजी तू अरे वा, ते प्रेमाला आबा मी आजी तू आबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग सगळ्यांनी सोनियाकडे हात दाखवा.
रंगीला तारा तुझे बिछड़े Thank you.
खूप छान खूप छान.
जन्म बाईचा बाईचा चांदण्यातल्या बहीण नंदवास गवाहिला झोपाळे झुलवा चांदण्यातल्या बहीण नंदवास गवाहिला झोपाळे झुलवा मोहताळी मसकीला काय हवा पुसतीचे डोहाळे पुरवा डोहाळे पुरवा ग कोणीतरी ग पारुताई ग कोणीतरी येणार येणार ग कोणीतरी येणार येणार ग पाहुणा घरी येणार येणार ग घरी येणार येणार ग कोणीतरी येणार येणार ग कोणीतरी येणार येणार ग पाहुणा घरी येणार येणार ग आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा
वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल इवल पाऊल, नवखीचा हुल इवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग कोणी येणार ग. ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला, बियर आम्ही पिऊ बेटा, बियर आम्ही पिऊ. इवलूशा भातुकली